नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला सेकंड लेक्चर बघायचं आहे मायक्रो इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड स्पेशल मटेरियलचं. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कंडक्टिव्ह मटेरियल म्हणजेच एफ आणि डब्ल्यू अँटिनासाठी कुठल्या प्रकारचे मटेरियल वापरले जातात तर त्याचे टाईप्स बघत होतो. तर यामध्ये कंडक्टिव्ह मटेरियल आणि डायइलेक्ट्रिक मटेरियल असे दोन प्रकार एक कॅटेगरी पडते. तर कंडक्टिव्ह मटेरियलचे पुन्हा तीन प्रकार आहे. दॅट इज प्युअर मटेरियल, मेटल लेट टेक्सटाईल, देन कंडक्टिव्ह इंक. आणि डायइलेक्ट्रिक मटेरियलचे सॉफ्ट पीसीबी सबस्ट्रेट, टेक्सटाईल इन क्लोथिंग आणि नंतर अदर पेपर फोम. ठीक आहे. सो आता आपल्याला वन बाय वन एक एक मटेरियल आपण आता स्टडी करू. तर कंडक्टिव्ह मटेरियल हे काय करतं, एक प्रकारचं मटेरियल हे फुलफिल करतं कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियलची, कारण हा एक फ्लेक्झिबल आहे, वेदर प्रूफ आहे, नंतर हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. नंतर याच्यामध्ये प्युअर जो मेटॅलिक मटेरियल असतो एफ आणि डब्ल्यू अँटिनामध्ये, तर हा सिल्वर पेस्ट, कॉपर गेज आणि कॉपर फोसाईल म्हणून असतो. ठीक आहे. आफ्टर दॅट मेटल प्लेट टेक्सटाईल हा एक अनदर प्रकारचा मटेरियल आहे जो की वाईडली यूज केला जातो कंडक्टिव्ह मटेरियलमध्ये. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट इलेक्ट्रो टेक्सटाईल, म्हणजेच ई टेक्सटाईल असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर लास्टली याच्यामध्ये जसं आपण इथं बघतोय की ह्या मेटल प्लेटचा हा पार्ट आहे. नंतर कंडक्टिव्ह इंक जो आहे, तर कंडक्टिव्ह इंक हा कार्बन किंवा मेटल पार्टिकल पासून बनलेला आहे. राईट. हा फ्लेक्झिबल अँटिना आहे आणि विशेष कंडक्टिव्ह इंक याच्यामध्ये वापरली जाते फॅब्रिकेशन सिम्प्लिसिटीसाठी, लो कॉस्ट कॅपेबिलिटीसाठी, विथ स्क्रीन प्रिंटिंग प्रोसेस विथ द हेल्प ऑफ इंजेक्ट प्रिंटिंग प्रोसेस. आताचे जे प्रिंटर येतात ते इंजेक्ट प्रिंटर असतात त्या पद्धतीमध्ये, म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला पटकन आउटपुट मिळू शकतं, म्हणून हा फ्लेक्झिबल सुद्धा आहे. सेकंड टाइप येतो तुमचं दॅट इज अ सबस्ट्रेट मटेरियल. तर सबस्ट्रेट मटेरियल अगेन क्लासिफाय इंटू थ्री कॅटेगरी: सॉफ्ट पीसीबी, टेक्सटाईल इन क्लॉथिंग आणि नंतर अदर सबस्ट्रेट. ठीक आहे. सो आता वन बाय वन आपण बघूया की सॉफ्ट पीसीबी सबस्ट्रेट काय आहे. तर सॉफ्ट पीसीबी सबस्ट्रेट हे एक प्रकारचं फ्लेक्झिबल फिल्म आहे आणि याच्यामध्ये कोर मटेरियल हे वापरलं जातं ॲज अ सपोर्टिंग म्हणून. तर एक्झाम्पल ऑफ सच सॉफ्ट पीसीबी सबस्ट्रेट इज दॅट इज अ पॉलिमाइड फिल्म, देन पॉलिस्टर फिल्म, देन लिक्विड क्रिस्टल पॉलिमर म्हणजे LCP आपण म्हणतो त्याला. राईट. आणि हे मटेरियल याचे ॲडव्हान्टेजेस असे आहे की हा हाय फ्लेक्झिबल आहे, पुन्हा लो लॉस जर लो असेल तर ऑटोमॅटिकली तुमची कंडक्टिव्हिटी ही काय होते, वाढते. ठीक आहे. आणि हा प्युअर मटेरियलवर आणि कंडक्टिंग इंकवर ॲज अ सरफेस फिल्म म्हणून आणि आपण वापरतो. सेकंड टाईप आहे याचा टेक्सटाईल इन अ क्लॉथिंग. टेक्सटाईल इन क्लॉथिंग म्हणजे नॉन कंडक्टिव्ह फॅब्रिक असतो, हा क्लॉथिंगमध्ये वापरला जातो. सो हा एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे अँटिनासाठी आणि हा कंबाईन केला जातो मेटल प्लेट टेक्सटाईल कंडक्टर सोबत. याच्यामध्ये डिफरंट टाईपचे टेक्सटाईल वापरले जातात: कॉटन, सिल्क, वूल, विस्कॉस आणि फेल्ट. ठीक आहे. देन फोर्थ टाईप हे थर्ड टाईप आहे अदर फ्लेक्झिबल सबस्ट्रेट. लाईक पेपर आपण वापरतो. पेपर हा एक महत्वाचा फ्लेक्झिबल सबस्ट्रेट आहे. एक तर तो इझिली अवेलेबल आहे, दुसरं त्याचं कॉस्ट सुद्धा कमी आहे आणि त्याच्यामध्ये परमिएटिव्हिटी पण कशी आहे, जास्त आहे. तर ॲडव्हान्टेजेस एक दुसरा हा की याचा एक ड्रॉबॅक आहे, याचं कॉस्ट जास्त असते आणि दुसरं मॅन्युफॅक्चरिंग असोसिएटेड विथ अ कॉम्प्लेक्स विथ देम. आफ्टर दॅट याच्यामध्ये हा ॲज अ सिम्पली टाइप्स ऑफ एफ अँड डब्ल्यू अँटिना. याच्यामध्ये बघा टेक्सटाईल अँटिना, पॉलिमर बेस्ड अँटिना आणि पेपर बेस्ड अँटिना. पेपर बेस्ड अँटिना हा इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला आहे. ठीक आहे. सो वन बाय वन बघूया आता टेक्सटाईल अँटिना. आता ह्या टेक्सटाईल अँटिनामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट एक मटेरियल आहे. एक तर हे महत्वाचं फ्लेक्झिबल आहे आणि व्हेरिएबल ॲप्लिकेशनसाठी याचा यूज होतो आणि हा इझिली इंटिग्रेट होतो विथ क्लॉथ्स अँड व्हेरिएबल डिव्हाइसेस, म्हणजे ॲडजस्टमेंट पटकन होते टेक्सटाईल अँटिना या मटेरियलची. दुसरं यामध्ये कॅटेगरी आहे दोन. फर्स्ट कॅटेगरी
की यामध्ये सम नॉन कंडक्टिव्ह फॅब्रिक हे आपण वापरतो. तर हे नॉन कंडक्टिव्ह फॅब्रिक हे कंडक्टिव्ह लेअर ॲज अ कॉपर फॉईल पासून तयार झालेले आहे. बट जो सेकंड टाईप आहे हा नॉन कंडक्टिव्ह आणि हा दुसरा जो आहे हा कंडक्टिव्ह आहे. तर कंडक्टिव्ह लेअर हा मेड आहे दॅट इज कंपोज विथ द हेल्प ऑफ दॅट इज मेड बोथ दॅट ऑफ टेक्सटाईल. म्हणजे कंडक्टिव्ह अँड बोथ जे मटेरियल आहे म्हणजे नॉन कंडक्टिव्ह हे आपण कॉपर फॉईलमध्ये आणि नॉन कंडक्टिव्ह सबस्ट्रेट हे ॲज अ बोथ विच इज मेड अप बाय व्हॉट टेक्सटाईल. सो टेक्सटाईल मध्ये दोन प्रकार येतात, एक नॅचरल मटेरियल आणि एक सिंथेटिक मटेरियल. तर नॅचरल मटेरियल जर आपण बघितलं तर हा सिम्पली याच्यामध्ये सिंथेटिक म्हणजे आपण मॅनमेड पद्धतीमध्ये, आणि नॅचरल म्हटलं तर आपल्याला सिम्पली जे इन्व्हायरमेंट मधून अवेलेबल होतं ते, म्हणजे इन्व्हायरमेंट जे अवेलेबल होते त्याला आपण प्रोसेस करून जे बनवतो त्याला आपण सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आफ्टर दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेक्सटाईल अँटिना इज डिपेंड अपॉन व्हॉट डायमेन्शन ऑफ अ फॅब्रिक. त्याच्या थिकनेस ऑफ सबस्ट्रेटवर सुद्धा याची इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स ही डिपेंड असते, किती प्रकारची थिकनेस त्याच्यावर वापरलेली. नंतर सेकंड कॅटेगरी ऑफ टेक्सटाईल अँटिना इज बोथ दॅट इज अ सबस्ट्रेट अँड कंडक्टिंग लेअर. सो याच्यामध्ये आपल्याला बँडविड्थ जी आहे ज्या टेक्सटाईल अँटिना लागते ती 2.52 GHz टू 13.35 GHz आणि दॅट इज रिगार्डिंग थिकनेस इज अबाउट 0.035 mm आणि सबस्ट्रेट कंपोज्ड ऑफ 0.078 मिलीमीटर थिकनेस ही डेनिम टेक्सटाईलची. ठीक आहे. सो डेनिम तर तुम्हाला माहितच आहे. देन टेक्सटाईल अँटिना इज प्लेस्ड विथ राईट अप्पर आर्म बिकॉज देअर मोस्ट कॉमन व्हेरिएबल पोझिशन. याला टेक्सटाईल अँटिना हा ॲज अ अप साईडलाच काय केलं जातो, पोझिशनली फिक्स केला जातो, कारण हीच त्याची काय एक मोस्ट कॉमन पोझिशन म्हणून ओळखली जाते. देन नेक्स्ट आहे बघा पॉलिमर बेस्ड अँटिना. आता हा जो पॉलिमर बेस्ड अँटिना आहे हा एक सिम्पली डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फॅब्रिकेशन अँटिना आहे फॉर फ्लेक्झिबल सबस्ट्रेट आणि मोस्ट पॉप्युलर मटेरियल आहे दॅट इज प्रोडक्शन ऑफ फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. सो याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं व्हेरिएबल पॉलिमर्स वापरले जातात, दॅट इज एल लिक्विड क्रिस्टल पॉलिमर LCP, देन कॅप्टॉन पॉलिमाइड्स, देन पॉलीडायमिथिल सिलिकॉज मिथाइल सिलॉक्झॅन आर, त्यालाच आपण नाव देतो PDMS. हे कॉमनली यूज मटेरियल हे पॉलिमर बेस्ड मध्ये आपण वापरतो. ठीक आहे. देन याचे काही फीचर्स आहे बघा, तर कॅपॅसिटी ऑफ इलास्टिक डिफॉर्मेशन साठी या पॉलिमर बेस्ड अँटिनाचा चांगले एक फीचर आहे. नंतर लो डायलेक्ट्रिक परमिएबिलिटी, लो लॉस आहे, फ्रिक्वेन्सी रेंज सुद्धा आहे 2.45 GHz टू 5.8 GHz पर्यंत. देन पेपर बेस अँटिना हा एक ग्रीन अँटिना म्हणून सुद्धा ओळखला जातो, जो की सिम्पली इन्व्हायरमेंटला सुद्धा काय आहे एक पूरक आहे, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम होत नाही. नंतर या डिव्हाइसचे एक लाईट वेट असतो, पुन्हा थिकनेस सुद्धा कमी आहे. देन हा डिव्हाइस ॲज अ रेडिओ फ्रिक्वेन्सी, देन RFID म्हणून आपण म्हणतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आपण असं म्हणतो, RFID म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण सुद्धा याचा चांगला उपयोग आहे, राईट. आणि हा फ्लेक्झिबल आहे विच इज मेड अप बाय पेपर. सो हे ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणून आपण काय करतो, वापरतो. शिवाय त्याची प्राइस जी आहे ही कशी आहे, कमी आहे. ठीक आहे. देन यानंतर महत्वाचा पॉईंट चालू होतो बघा, कॉल्ड ॲज मायक्रो मोटर. मायक्रो मोटर म्हणजे ज्या छोट्या मोटर वापरतो आपण रोबोट्स मध्ये वगैरे, त्याच्याबद्दल आपल्याला आता इन्फॉर्मेशन बघायची की फॅब्रिकेशन ऑफ मायक्रोमोटर इज अ न्यू इंजिनिअरिंग फील्ड अँड गेनिंग अ मोर अँड मोर इम्पॉर्टंट फ्रॉम द व्हॉट सायन्स अँड सायंटिस्ट अँड इंजिनियर. लक्षात असू द्या, हे आपण जे बघतोय की मायक्रोमोटर, जेवढ्या छोट्या मोटर तेवढं ज्याचं ऍप्लिकेशन पण कसं असणार, जास्त असणार, आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा कसं असणार, कॉम्प्लेक्स असणार. हे एक महत्वाचं आहे.
ठीक आहे. पण ह्या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमुळे काय होतंय, तुमचं काम हे सोपं होते, जसं आपण रोबोट्स मध्ये वगैरे वापरतो. म्हणजे साईज आपली काय होते याच्यामुळे कॉम्पॅक्ट होते, राईट. याचे ऍप्लिकेशन आपल्याला म्हणजे रोबोटिक्स मध्ये, मेडिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो, राईट. इव्हन इंडस्ट्रीमध्ये जे पिक अँड प्लेसचे रोबोट आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो, राईट. सो आपल्याला आता याचा एक सिम्पली मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम म्हणजे MEMS हे एक फास्टेस्ट ग्रोइंग फील्ड आहे मायक्रो मशीनचे. तर ते आपल्याला याच्यामध्ये त्याचे ॲक्च्युअल रिअल रोटेशन बघायचे आहे. तर दे आर स्मॉल मीन्स मिलीमीटरमध्ये आपण त्याचे रोटेशन किंवा सब मिलीमीटर रेंजमध्ये असतात. नंतर म्हणजे फार छोट्या पद्धतीमध्ये आपण याचे रोटेशन मोजू शकतो. आफ्टर दॅट दे कॅन फॅब्रिकेटेड युझिंग वॉट स्टँडर्ड मायक्रो मशीन टेक्निक. त्या स्टँडर्ड मायक्रो मशीन टेक्निक थ्रू आपण याला फॅब्रिकेट करू शकतो, राईट. सो टाइप्स ऑफ मायक्रोमोटर, आता हे आपल्याला वन बाय वन मायक्रोमीटरचे टाइप्स बघायचे आहे. फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल इंडक्शन मायक्रोमीटर, सेकंड वन इज इलेक्ट्रोस्टॅटिक मायक्रोमीटर, थर्ड वन इज पिझो इलेक्ट्रिक मायक्रोमीटर. तर फर्स्ट आहे इलेक्ट्रिक इंडक्शन मोटर. या इलेक्ट्रिक इंडक्शन मोटरमध्ये हा फर्स्ट टाईप आहे मायक्रोमीटरचा, आणि याच्यामध्ये मायक्रो मशीन टेक्निक वापरतो आपण. देन यामध्ये टू मेन पार्ट्स असतात, दॅट इज अ मोटर अँड स्टेटर अँड रोटर. ठीक आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस स्टेटर अँड रोटर इट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक इंडक्शन. ओके. सो हे इंडक्शन म्हणजे विथ द हेल्प ऑफ काय होतंय, रोटेशनल मोशनमुळे. कारण जसं आपण ज्यावेळेस त्याला ड्राईव्ह मीन्स सिग्नल ज्यावेळेस प्रोव्हाइड करू त्यावेळेस स्टेटर हा काय करणार, रोटेट करणार, आणि इट इंड्युसेस व्हॉट, रोटेटिंग टॉर्क. टॉर्क म्हणजेच फोर्स. ठीक आहे. तर मग टॉर्क प्रोड्यूस झाला, सो दॅट इट प्रोड्युसेस व्हॉट, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच RMF असं म्हणतो, राईट. ड्यू टू टॉर्क रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज टू बी प्रोड्यूस, and this RMF is interact with what, rotor, and create a torque which will turn the rotate the motor, right. तो अशा प्रकारे काय होती ही मोटर, जसं सप्लाय प्रोव्हाइड केल्यानंतर स्टेटर आणि रोटरचं काम महत्वाचं आहे हे इथं काय एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, हा आपला एक कंडक्टर आहे, त्याच्यावर ही आपण कॉईल वाउंड केली. कॉईल म्हणजे कॉपरची आपण तार याला गुंडाळलेली, ठीक आहे. त्यातून आपण करंट पास करतोय, आणि हे मॅग्नेटिक कोर आणि हे कंडक्टर दिले याच्यामध्ये प्लेस केलं, ठीक आहे. तर हे रोटेट करणार. रोटेट केल्यामुळं सिम्पली 10 पोल्स दिले यांनी रोटेटचे, तर ह्या पद्धतीमध्ये हे रोटेट करणार, ठीक आहे. आफ्टर दॅट या मोटरमध्ये आपल्याला काही महत्वाचे फंक्शनिंग सुद्धा आपण ऍड करू शकतो. नंतर ही जी मोटर आहे याला सप्लाय जो लागतो हा मोबाईल पॉवर जनरेशन म्हणजे जो आपण 5 व्होल्ट वगैरे वापरतो त्या तेवढ्या व्होल्टवर सुद्धा काय होते, ही मोटर वर्क करते. नंतर याच्यामध्ये ब्रशेस वापरले जात नाही. आता मोटरमध्ये ब्रशेस असतात पण याच्यामध्ये आपण वापरत नाही, कारण याची जी साईज आहे ही स्मॉल असल्यामुळं याची गरज पडत नाही, ठीक आहे. आफ्टर दॅट सम लिमिटेशन सुद्धा आहे मायक्रो मोटरचे. सो इंडक्शन मोटर इज द लार्जेस्ट ऑफ द 3 मायक्रोमीटर. इंडक्शन मोटर ही मोठी आहे. नंतर ही कॉम्प्लेक्स असल्यामुळं याला सिम्पली याचा व्हॉल्यूम ऑफ दिस मोटर इज ऑल्सो व्हॉट, डिक्रीजेस. सो मॅग्नेटिक मटेरियल अँड वाइंडिंग, so due to the volume is motor is to be decreased. After that high driving voltage म्हणजे 300 व्होल्ट and frequency 2 megahertz, this motor is control more complicated, right. हे एवढ्या प्रकारचं व्होल्टेज 300 व्होल्ट आणि 2 मेगाहर्ट्ज हे एवढं ड्रायव्हिंग व्होल्टेज हे जरा कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. सो ह्या प्रकारची याची लिमिटेशन जे की ह्या मोटरला काय करता, थोडंसं महागं ठेवता, पण ऍप्लिकेशन याची चांगलीच आहे. सेकंड टाईप आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मायक्रोमीटर, ठीक आहे. सो ह्या आता इलेक्ट्रोस्टॅटिक मायक्रोमोटरमध्ये आपण पुन्हा जे मेन टाईप आहे मोटरचे तर ते कुठले असतात, दॅट इज अ स्टेटर अँड रोटर. ओके. सो मोटर आर बेसिकली चार्ज बाय विथ द हेल्प ऑफ कपल डिव्हाइसेस and with release on the force of attraction opposing the what charge induces in the torque on rotor, ठीक आहे. सो ही मोटर आपली इलेक्ट्रोस्टॅटिक मोटर, ही मोटर आणखी क्लासिफाय होते व्हेरिएबल कॅपॅसिटन्स मध्ये, जसं की मल्टी स्क्वेअर वेव्ह एक्साइटेड स्टेटर पोल इंक्रीजिंग और डिक्रीजिंग द लोकल चार्ज, ठीक आहे. आफ्टर दॅट हे इलेक्ट्रोस्टॅटिक मोटर ही डिफरंट
टाईप्समुळे काय होते, कॉन्फिगर केले जाते साईड ड्राईव्ह आणि पॅरलल ड्राईव्ह. ठीक आहे. सो साईड ड्राईव्ह हे लोकेट केले जातात कॉन्फिगरेशन साईड ऑफ रोटरला, आणि हे रोटर इज रिक्वायर्ड टू व्हॉट, सिम्पली सायलेंट पोल स्ट्रेन. या साईड ड्राईव्हला लोकेट करतो आपण साईड ऑफ द व्हॉट रोटर, आणि रोटर इज रिक्वायर्ड टू व्हॉट सायलेंट ऑफ पोल शेप. आफ्टर दॅट पॅरलल जे ड्राईव्ह आहे हे कन्सिस्ट ऑफ पॅरलल सर्क्युलर प्लेट. ह्या दोन पॅरलल प्लेट जे आहे राईट, ह्या दोन पॅरलल प्लेट ह्या म्हणजे ह्या प्लेटच्या खाली आणखी एक प्लेट असते. ठीक आहे. सो ह्या दोन प्लेटला काय करतो, पॅरलल ड्राईव्ह रोटेट करायचं काम करतो. सो फोर्स बिटवीन द स्टेटर अँड रोटर इज डिपेंड अपॉन व्हॉट, डिस्टन्स बिटवीन देम. कुठल्या त्या पर्टिक्युलर प्लेटचं डिस्टन्स किती त्याच्यावर डिपेंड असणार. आणि अचीव द व्हॉट हायर पॉवर densities for induction micrometer, and size of electromicrometer is smaller than the what induction motor. इंडक्शन मोटर पेक्षा पण ही काय इलेक्ट्रोस्टॅटिक मोटरची साईज कमी आहे, आणि प्रोसेस ऑफ फॅब्रिकेशन इज सिम्पलर दॅन अदर मोटर. म्हणजे फॅब्रिकेशन प्रोसेस चांगली आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मायक्रोमोटर मध्ये. ठीक आहे. थर्ड टाइप येतो दॅट इज अ पिझो इलेक्ट्रिक मायक्रोमीटर मोटर. ठीक आहे. सो पिझो इलेक्ट्रिक मायक्रोमोटर याचं प्रिन्सिपल हे रोटर राईड्स करतं flexural waves through to the stator and creates using what piezoelectric effect, operating what that is flexural wave and stator that creates using what piezoelectric effect. हा एक महत्वाचा वर्ड आहे. फ्लेक्च्युअर वेव्ह सोबत तो रोटर राईड करतो ऑन द स्टेटर, त्यालाच आपण पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. राईट. सो इट कन्सिस्ट ऑफ what रोटर प्लेट and some sort of come with a physical contact with the parallel plate of a rotor. ठीक है. So stator is either manufactured is attached with the what exhibit strong reaction piezoelectric effect due to which the crystal structure of substrate deform the electric field. Then या मिनी डिव्हाइस जे आपण डिव्हाइसेस वापरतो, या मिनी डिव्हाइसचं कॉम्बिनेशन केलं तर त्याला आपण म्हणतो लेड झिरो झी कोरेनेट टायटॅनेट, म्हणजेच PZT असं म्हणा. ठीक आहे. त्याला पिझो इलेक्ट्रिक मेम्ब्रेन लेअर असं म्हणतात, पण त्या कंबाईन कंपोनंटला आपण असं म्हणतो. ठीक आहे. आफ्टर दॅट याचं जे फ्रिक्शन असतं रोटर आणि फ्लक्च्युअर व्हेव मध्ये, राईट, तर रिझल्ट काय होतो, टॉर्क जनरेट होतो. आणि ड्यू टू दिस टॉर्क विच इज अपोजिट डायरेक्शन ऑफ व्हॉट द व्हेव ऑफ प्रोपगेशन. सो इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द रोटर इज मेड अप ऑफ स्पिन म्हणजे फिरणे, and friction between the what rotor and stator surface wave. So this implies due to friction the rotor needs to have electrical characteristics at all, and it's simply fabrication process. म्हणजे with the help of electrical characteristics यांच्या फ्रिक्शन थ्रू आपण काय करतो, फॅब्रिकेशन प्रोसेस वर्क करतो. अदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोटर इज दॅट फ्रिक्शनल लॉस इज व्हेरी लो. यांचं जे फ्रिक्शन लॉस आहे हा फार कमी, म्हणजे आउटपुट कसं आहे इन्क्रीज होतं तुमचं. बरोबर. सो रॅशो ऑफ स्पीड रॅशो ऑफ दिस मोटर इज नॉट नीड टू अ गिअर इंडक्शन. ओके. इट इज अ सिम्प्लिफाय द फॅब्रिकेशन ऑफ दिस मोटर फर्दर. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला एक स्ट्रक्चर सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. सो हे मुव्हेबल ऑब्जेक्ट आहे आणि हा इलॅस्टिक ऑब्जेक्ट आहे. यांच्यामध्ये काय होते, सिम्पली फ्रिक्शन होते. ओके. सो यामध्ये एक लाईफ स्पॅन जो दिलेला आहे कशाचा, मायक्रोमोटरचा, पिझो इलेक्ट्रिक मायक्रोमोटरचा. राईट. सो ड्यू टू फॅटिक ऑकरिंग वेन द मोटर इज बिंग यूज. जास्त आपण जर याचा उपयोग जर केला या मोटरचा ऑटोमॅटिकली याच्यामध्ये काय फॅटिक म्हणजेच काय, त्याला छिद्रे मे बी नंतरला काय होईल ड्यू टू फ्रिक्शन हे पडतील. सो कॉम्पॅक्ट ऑफ दिस मोटर दॅट इज अ ड्युरेबल मटेरियल सच एज कॉपर आणि निकेल जर आपण वापरलं फॅब्रिकेशनसाठी तर हे फटिकचा जो प्रकार आहे राईट, तर हा पण काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. सो ॲप्लिकेशन काय, टेलिकम्युनिकेशन मध्ये याचा उपयोग होतो. नोवेल टाईप ऑफ मायक्रोस्केल म्हणजे छोट्या कंपोनंट मध्ये तयार करण्याच्या, स्कॅनिंग मध्ये, जे की प्रिंटर मध्ये किंवा आपलं वापरलं तर स्कॅनिंग, त्याच्यामध्ये पण या प्रकारचे मोटर वापरले जातात. नंतर ऑप्टिकल डेटा ट्रान्समिशन मध्ये, कम्प्युटिंग फील्ड मध्ये. नेक्स्ट पार्ट आहे बघा रिले. आता रिले म्हणजेच काय, एक प्रकारचं बटन म्हणजे स्विच म्हणतो आपण. इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट ऑफ ऑपरेशन
म्हणजेच याच्यामध्ये दोन प्रकारचे एक आपण बघतोय, ओपन आणि क्लोज कॉन्टॅक्ट. ठीक आहे, ओपन म्हणजे बंद आणि क्लोज म्हणजे चालू. ओपन म्हणजे ऑफ, ठीक आहे, आणि क्लोज म्हणजे ऑन. ठीक आहे, ही इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्ये. तर रिलेचे वेगवेगळे प्रकार आहे: जनरल पर्पज रिले, ड्राय रीड रिले, डाय डायफ्राम रिले, प्लंगर टाईप रिले, हिंग्ड आर्मेचर टाईप रिले, मायक्रो रिलेज. मग आता वन बाय वन बघायचे आपल्याला. जनरल पर्पज रिले म्हणजे आपण जे रेग्युलर वापरतो ते. सो कन्स्ट्रक्शन ऑफ अ जनरल पर्पज रिले ॲज अ शोन इन फिगर अँड दिस. सो जनरल पर्पज रिले हे याला मुव्हिंग आर्मेचर रिले असं सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे, याचा व्ह्यू दिलेला आहे बघा तुम्हाला, की जनरल पर्पज रिले. बघा, ही आपली एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टरला आपण काय केली, ही कॉईल म्हणजेच सिम्पली वायर हे काय केले, वाउंड केले, म्हणजे याला कॉईल कनेक्शन असं म्हणतो. हे आपल्याला इंडक्टर म्हणजेच याच्या अगेन्स्ट मध्ये नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे हा आपला रिले. ठीक आहे. सो ज्यावेळेस आपण त्यातून सप्लाय प्रोव्हाइड करणार, राईट, तर त्या पद्धतीमध्ये डीसी व्होल्टेज वांट टू एनर्जाइज द रिले. एनर्जाइज रिले म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय थ्रू त्याला काय करतोय, सिम्पली चार्ज करतोय. वेन द एक्सटर्नल डीसी सप्लाय व्होल्टेज इज अप्लाइड टू द what coil, then coil is what, zero, then relay is unenergized mode. Unenergized mode म्हणजेच काय, एक्सटर्नल डीसी व्होल्टेज अप्लाय केलं पण कॉईल ही तुमची कशी झिरो आहे, तर तुमचा रिले हा एनर्जाइज होणार आहे का, नाही, तो आहे अनएनर्जाइज मोड मध्ये. म्हणजेच मुव्हेबल आर्मेचर हेल्प द रेस्टिंग पोझिशन ऑफ आर्मेचर स्प्रिंग अँड आर्मेचर ऍक्ट्स ॲज अ मुव्हेबल कॉन्टॅक्ट. हा आर्मेचर काय करणार, मुव्हेबल कॉन्टॅक्ट म्हणून जरी काम करणार. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ अप्पर कॉन्ट्रॅक्ट इज कॉल्ड ॲज नॉर्मली क्लोज्ड. नॉर्मली क्लोज म्हणजे हा याच्यासोबत काय होईल, अटॅच होईल. नॉर्मली क्लोज झाला म्हणजेच काय होईल, या रिलेमधून सप्लाय काय होईल, चालल्या जाईल. जर आता हे सध्याची जी पोझिशन सांगितली त्यांनी, काय तो नॉर्मली रिमेन्स ओपन म्हणजेच काय, ऑफ. म्हणजे दोन प्रकारच्या कंडिशन होणार, या कॉईल सोबत ते काय करणार, कॉन्टॅक्ट बनणार, एक ओपन आणि एक क्लोज. सो ओपन म्हटलं तर बंदच असणार. वेन द रोटेटेड एक्सटर्नल व्होल्टेज, हा आपण जर हे व्होल्टेज जर अशा पद्धतीत घेतलं, 3 व्होल्ट, 6 व्होल्ट, 9 व्होल्ट, म्हणजे 3च्या पटीमध्ये आपण जर व्होल्टेज अप्लाय करत गेलो रिलेवर, राईट. सो हा काय होईल, कॉईल मॅग्नेटाइज करणार. कॉईल मॅग्नेटाइज केला म्हणजे तुमचं हे काय करणार, अट्रॅक्ट करणार मुव्हेबल आर्मेचरला. सो ड्यू टू दिस आर्मेचर गेट कनेक्टेड टू द वॉट, लोअर कॉन्टॅक्ट, अँड डिस्कनेक्टेड टू द वॉट, अप्पर कॉन्टॅक्ट. अप्पर कॉन्टॅक्ट वरून डिस्कनेक्ट होतो आणि लोअर कॉन्टॅक्टला काय होतो, कनेक्टेड होतो. सो नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट इज नाव बिकम क्लोज्ड अँड नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट नाव बिकम वॉट, ओपन, म्हणजे अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, अल्टरनेट झालं म्हणजेच करंट कॅरिंग वॉट कॉईल इन द coil is low few milliampere, but the rotating and voltage rating of contact is much higher, that is typically 230 volt 5 ampere. ठीक आहे. So this condition is used to make and break the इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे फार मॅक्सिमम व्होल्टेज झाले याच्या वेळेस हे मे बी तुमचा रिले मे बी काय होऊ शकतो, बस्ट होऊ शकतो. ठीक आहे. सो रिले आर यूज थ्रू आउट द ऑटोमोबाईल्स. आपल्या याच्यामध्ये याचा ॲटो स्विच म्हणून सुद्धा उपयोग होतो. ठीक आहे, जे की ऍप्लिकेशन कुठले असतील, हाय व्होल्टेज वगैरे जिथं जरा जास्त जर राहत असेल तिथं याच्यामध्ये रिलेचा उपयोग फार महत्वाचा आहे. नंतर एक आयएसओ मायक्रो रिले. आयएसओ मायक्रो रिले हा आयडियल यूज साठी म्हणजेच अवेलेबल इन स्पेस. ठीक आहे, बट स्पेसमध्ये म्हटलं तर म्हणजे ह्या कॉस्टली रिले, बरोबर, हा काही आपल्या नॉर्मल वापरण्यासाठी आपण याला वापरू शकत नाही. तर विदाउट माउंटिंग ब्रॅकेट असतं याला. नंतर रिले याच्यामध्ये एक काही व्हेरियस प्रकार आहे, त्या प्रकारानुसार रिले विथ माउंटिंग ब्रॅकेट्स अँड रिले विथ विदाउट माउंटिंग ब्रॅकेट विच कनेक्टेड युझिंग अ 5 पोल सॉकेट हाऊसिंग. ठीक आहे.
सो ISO मायक्रो रिले नंतर आपल्याला याची ISO मायक्रो रिलेची आपल्याला एक डायग्राम प्रोव्हाइड केलेली. कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर बघा त्याचं. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ मायक्रो रिले. सो हा ISO मायक्रो रिले आपण सिम्पली तुम्ही याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर याच्यामध्ये बघा एक 14 प्रकारचे नाव दिलेले. सो फर्स्ट वन इज अ कॅप, वरची कॅप दिली बघा. देन मॅग्नेटिक ब्रॅकेट अँड टर्म्स दॅट इज 3, म्हणजे 1, 2 अँड 3. ठीक आहे. सो समवॉट कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. सो याच्यामध्ये आहे बघा बॉबिन, आर्मेचर, बेस प्लेट, डॅम्पिंग रेजिस्टर, डायोड. डॅम्पिंग रेजिस्टर म्हणजे डायोड असतो, कनेक्टिंग वायर, कोर. हे जरा तुम्हाला थोडंसं जरा अति कॉम्प्लिकेशन मध्ये प्रोव्हाइड केले आहे ऍक्च्युअली रिले डायग्राम. ठीक आहे. सो याची रिक्वायरमेंट काय असते बघा. मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट ऑफ मायक्रो रिले इज टू दॅट इज दे मस्ट हॅव स्विच हाय पॉवर, जास्त व्होल्टेज लागतं त्यांना. नंतर इट शुड हॅव हाय इफिशियन्सी अँड रिलेबिलिटी. देन तुमचं जे सप्लाय व्होल्टेज असेल, राईट, ती इफिशियन्सी अँड रिलेबिलिटी हे स्टेबल पॉवर सप्लाय असेल, राईट, तर त्यामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे आपल्याला आउटपुट मिळतं. नंतर ब्रॉड टेम्परेचर रेंज, नंतर इट शुड बी एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स टू व्हेरिएशन. देन लॉंग सर्व्हिस लाईफ. इट शुड बी अ क्लायमेट प्रूफ. क्लायमेट प्रूफ म्हणजे बाहेरच्या इन्व्हायरमेंटचा जो आहे, थंड गरम जे वातावरण होईल त्याचा याच्यावर इफेक्ट शक्यतो कमी होईल. ठीक आहे. कॉन्फिगरेशन बघा, रिले ऍक्च्युली हा प्रकारे आपल्याला फिजिकल प्रॅक्टिकलच्या स्वरूपामध्ये असा दिसतो, बट ऑन पेपर आपल्याला असा ड्रॉ करावा लागतो. ठीक आहे. सो हा 5 पिन रिले, याला 5 टर्मिनल आहे म्हणून, आणि हा 4 पिन रिले. ठीक आहे. सो रिले इज नथिंग बट व्हॉट वन टाइप ऑफ स्विच. ठीक आहे. देन नंतर बघा व्होल्टेज स्पाइक म्हणून. सो व्होल्टेज स्पाइक ही एक तुम्हाला रेफरन्ससाठी डायग्राम सुद्धा दिली बघा. हे व्हर्टिकल म्हणजेच काय, एक जसं हे पॅरलल फॉर्म मध्ये, राईट, तर हे बघा सिरीज फॉर्म मध्ये दिलंय तुम्हाला. ठीक आहे. आफ्टर दॅट याच्यामध्ये बघा आपल्याला काय की जी डायग्राम बी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, राईट, तर ही काय आहे, ओपन स्विच आहे. आणि डायग्राम ए जी प्रोव्हाइड केलेली आहे ही काय तुमची क्लोज स्विच आहे. आता हे कशावरून ओळखलं तुम्ही, इथं बघा तुम्हाला इथं स्विचिंग दिलेलं आहे बघा, हे ओपन आणि हा इथं क्लोज. ठीक आहे. सो रिले कॉइल इज इंडक्टिव्ह, विल ट्राय टू मेंटेन द करंट फ्लोइंग थ्रू द कॉन्स्टंट अँड इंडक्शन ऑफ लार्ज व्होल्टेज इज इक्वल्स टू व्हॉट, L di upon dt, right? So length of simply L di upon dt is nothing but a rate of change of current with respect to time. ठीक आहे. आणि त्यांच्या लेंथवर सुद्धा डिपेंड असणार की कशा प्रकारे L upon di upon dt. ओके. सो मॅग्निट्यूड ऑफ such a reverse induced EMF is very large, that is 200 volt and more, and this voltage is in the form of what, voltage spike. हा voltage spike च्या फॉर्म मध्ये असतो, म्हणून याची हेडिंग आहे voltage spike, म्हणजे 200 वोल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त. हे बघा नेक्स्ट आहे, दॅट इज डेस्प्लिंग डायोड. डेस्प्लिंग डायोड एक प्रकारचं स्ट्रक्चर, हा एक ट्रान्झिस्टर आहे, हा रेजिस्टर, देन आफ्टर दॅट दिस इज अ डायोड. ठीक आहे. सो आता हे तुम्हाला ट्रान्झिस्टर वगैरे याबद्दल कुठल्याच प्रकारचं सिलेबसमध्ये काही नाही. ठीक आहे. सो याला मी जे सांगतो तेवढं लक्षात ठेवा. एक ॲज ए स्विच इज रिप्लेस बाय व्हॉट, ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर ॲक्स ॲज अ स्विच. जसं रिले आपलं स्विच म्हणून काम करतं, तसं ट्रान्झिस्टर हे स्विच म्हणून काम करतं. सो हे कशासाठी वापरतो आपण, टू अवॉइड द व्हॉट डी स्पाइकिंग डायोड इज कनेक्टेड टू अक्रॉस द व्हॉट रिले. सो जे डी स्पाइक जो आहे, द व्होल्टेज स्पाइक इज इंड्यूस द रिले कॉइल टू कॅन डॅमेज द ट्रान्झिस्टर. सो डॅमेज आपल्याला जर म्हणजे सिम्पली टाळायचं असेल, आपल्याला ट्रान्झिस्टर जर जळू न द्यायचं असेल, तर विथ द हेल्प ऑफ डी स्पाइकिंग डायोड आपण हे काय करू शकतो, कमी करू शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट लाईट सेन्सिटिव्ह रिले. लाईट सेन्सिटिव्ह रिले म्हणजे जसं त्याच्यावर तुम्ही लाईट टाकणार, राईट, तर त्या पद्धतीने काय करणार, तो वर्क करणार. म्हणजेच हा एक मायक्रो रिले विथ लाईट सेन्सिटिव्ह रिले आपण म्हणतो त्याला. आणि वेन इन द सर्किट द टर्न द लाईट ऑन ऑटोमॅटिकली द इव्हिनिंग in the
वेन द इंटेन्सिटी ऑफ अबाईन लाईट इज लो. आता एक याचं उदाहरण देतो बघा. आपल्या जे हायवेज वगैरे असतात त्याच्यामध्ये जे सेंटरला आपल्या डिवायडर असतात त्यामध्ये जे लाईट्स लावले जातात, आता ते सुद्धा काय ऑटोमॅटेड येणार आहे. ऑटोमॅटेड म्हणजेच काय, जसं आता सध्या सकाळची जर वेळ असेल तर सिम्पली लाईट सगळीकडे असणार. जर लाईटची इंटेन्सिटी सगळीकडे असेल तर ऑटोमॅटिक लाईट बंद होईल. जसं जसं संध्याकाळ होईल, 5-6 वाजेल, 6:30-7 नंतर ऑटोमॅटिकली अंधार जसा वाढला तसं काय होईल, ते लाईट ऑटोमॅटिक ऑन होईल. तर हा जो प्रकार आहे त्याला लाईट सेन्सिटिव्ह रिले असं म्हणतो. ठीक आहे. तर याचे ऍप्लिकेशन फार चांगल्या प्रकारे की ज्या स्पोर्ट्स बाईक असतात, कार्स असतात, त्याच्यामध्ये याचा वायपर मोटरसाठी ही मायक्रो मोटर झाली हा. ठीक आहे. बट याचा जे स्पोर्ट्स कार जे असतील त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. ठीक आहे. सो ऑटोमॅटेड ते लाईट काय होतं, ऑन अँड ऑफ होतं. आफ्टर दॅट ह्या जे आपण आता हे बघितलं रिलेज वगैरे, राईट, तर याच्यामध्ये वायपर मोटरसाठी याचा उपयोग होतो, ऑटोमॅटिक स्लायडिंग डोअरसाठी होतो, फॅन मोटर फॉर हॉर्न्स, देन हेडलॅम्प, सिक्युरिटी सिस्टम, बरेचसे ऍप्लिकेशन हे आपल्या रिले म्हणून याचा उपयोग होतो. राईट. त्यानंतर तुम्हाला काही स्विचेस सुद्धा दिलेले बघा. स्विचेस म्हणजे जे आता तुम्ही बघता बऱ्याच जणांच्या जर घरी जर जो एखादं जुनं जर घर असेल तर त्याच्यामध्ये जे काळ्या कलरचे एक मोठे बटन आहे बघा, राईट, तर ते एक त्या प्रकारचे जे स्विचेस आहे ते आणखी वर्किंग करतात. पण आताचे जर आपण स्विचेस बघितले तर हे काय, सिम्पली थोड्या दिवसानंतर त्याची काय लाईफ ही कमी असल्यामुळे हे काय होतं, पटकन खराब होतं. बरोबर. सो जे जुन्या प्रकारचे स्विचेस होते तर ते एक ड्युरेबल होते, जास्त दिवस टिकू शकत होते. ठीक आहे. सो आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस आपण वापरतो. ओके. मल्टी स्विचिंग म्हणजेच काय, दॅट इज टेलिफोन सर्व्हिसेससाठी वेगळं स्विच वापरलं जातं, नंतर इंटरनेटच्या केबलसाठी वेगळं स्विच वापरलं जातं. ठीक आहे. देन इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस विच कनेक्ट ऑर डिस्कनेक्ट वेन इट इज रिक्वायर्ड. जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ऑन करू शकता किंवा ऑफ करू शकता. सो ही स्विच इट हॅज अ 2 pieces मेटल विच इज कॉन्टॅक्ट अँड विच ब्रेक. सिम्पली त्याचं जर कॉन्टॅक्ट झालं त्यातून काय होईल, करंट पास होईल. करंट पास झाला म्हणजेच काय होईल, तुमचं सर्किट वर्क करेल. ठीक आहे. सो ह्या प्रकारे हे स्विचेस तुम्हाला इथं दिले बघा. सो स्विचेसचे प्रकारे एक द मुव्हिंग पार्ट ऑफ अप्लायन्स ऑपरेटिंग द फोर्स ऑन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज व्हॉट, ॲक्च्युएटर. अँड टॉगल, डॉली, रॉकेट, पुश बटन असे हे काय वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स दिलेले बघा. टाइप्स ऑफ स्विचेस. सर सर्किट ब्रेकर, नंतर मर्क्युरी स्विच. आफ्टर दॅट मिनिएचर टॉगल स्विच, देन पुश बटन. ठीक आहे. तर हे स्विचेसचे प्रकार आहे बघा. स्पेशल टाइप्स ऑफ स्विचेस असतात, हे तुम्ही स्विचेस बघितले असेल बघा. एक जी जीप यायची गाडी त्याच्यामध्ये हे बटन असायचे ऑन अँड ऑफ साठी. ठीक आहे. तर हे एक प्रकारचं दॅट इज अ टॉगल स्विच म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आणि काही स्पेशल स्विचेस असतात, फ्लोट स्विच, म्हणजे डिपेंडिंग अपॉन युअर ऍप्लिकेशन. ठीक आहे. तुमचं जसं तुम्हाला उपयोग असेल किंवा तुम्हाला जशी आवड आहे त्या पद्धतीने तुम्ही स्विचेस काय करू शकता, लावू शकता. त्याच्यामध्ये काही स्विचेस आहे बघा, 1 वे, 2 वे, 3 वे, 4 वे. 1 वे, 2 वे म्हणजेच काय, की आता मी एखाद्या गॅलरीमध्ये आहे, तर गॅलरीमध्ये खालच्या जिन्यामध्ये जर एखाद्याने लाईट चालू केला तर त्याचं स्विच वरच्या पण जिन्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे वरचा पण तो काय करू शकतो, चालू पण करू शकतो, बंद करू शकतो. त्याला आपण 2 वे स्विच असं म्हणतो. 3 वे स्विच म्हणजे तिन्ही मजल्यावर. ठीक आहे. 4 वे स्विच म्हणजे चारही मजल्यांवर आपण ऑपरेट करू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे. देन हे टॉगल स्विच बघा, एक सिम्पली ऑन अँड ऑफ पर्पज साठी आपण वापरतो. तर हे त्यावेळेस त्या गाड्यांमध्ये असायचे, जीपमध्ये. काही टाइप्स आहे बघा, ऑन स्विच, एसपीएसटी, देन एसपीडीटी असं पण एक आहे. ठीक आहे. सो सिंगल पोल सिंगल स्विच, डबल पोल डबल स्विच. ठीक आहे. डीपीडीटी. सो हे एसपीएसटी, एसपीडीटी, डीपीडीटी हे तुम्हाला काय याचे टाइप्स आणि त्याचे डायग्राम सुद्धा दिलेले. नंतर मायक्रो स्विचेस म्हणजे छोट्या स्वरूपाचे जे स्विचेस आहे, हे आपण जे स्विचेस वापरतो बघा, तुम्हाला माहित असेल राउटर वगैरे जर तुम्ही बघितलं असेल इंटरनेटचं, तर त्याला एक मायक्रो स्विच छोटे छोटे बटन दिलेले बघा. एक मागच्या साईडला रिसेट स्विच म्हणून दिलेलं आहे. नंतर कंट्रोल स्विच किंवा सेफ्टी स्विच,
किंवा अदर साठी ह्या मायक्रो स्विचचा उपयोग होतो. हे छोट्या स्वरूपात असतं. ठीक आहे. सो हे त्याचं एक काय स्ट्रक्चर आहे मायक्रो स्विचचं. सो कॉन्टॅक्ट इज म्हणजेच हा NC म्हणजे हा ऑन आहे आता सध्या, आणि NO म्हणजेच काय हा ऑफ आहे. ठीक आहे. सो याचे जे फीचर्स आहे हे वाईड व्हरायटी ऑफ ॲक्च्युएटर, हाय प्रिशिएशन, देन हाय ब्रेकिंग कॅपॅसिटी, वाईड ऑपरेटिंग स्पीड रेंज, म्हणजे फास्ट पद्धतीमध्ये AC-DC दोन्ही याच्यामध्ये ऑपरेट करू शकतो. आणि याचा काही टेबल सुद्धा दिलेला आहे कॅरेक्टरिस्टिक्सचा. ऑपरेटिंग स्पीड किती आहे, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी, अँबिएंट टेम्परेचर, ह्युमिडिटी, वेट वगैरे. ठीक आहे. सो हे या प्रकारचे ॲप्लिकेशन याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. ठीक आहे. सो जर यामध्ये बघितलं तर स्विचेस आणि नंतर मायक्रोमीटर ह्या दोनच पॉईंटवर हे पर्टिक्युलर सेकंड जो पार्ट आहे हा चालतो ह्या चॅप्टरचा. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.